चला तर आज आपण खमंग खुशखुशीत चकली बनवण्यासाठी भाजणी तयार करणार आहे. त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्या 3 वाटी तांदूळपैकी 1 वाटी तांदूळ आपण पहिले भाजून घ्यायचा. एक वाटी करूनच तांदूळ भाजून घ्यायचा. सगळा तांदूळ एकसोबतच नाही भाजायचा, जेणेकरून तो भाजला जात नाही. त्यामुळे एकच वाटी तांदूळ भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे आणि तसंच 3 वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी मूग डाळ भाजून घ्यायची आहे. मूग डाळ पण छान खरपूस भाजून घ्यायची आणि मूग डाळ भाजल्यानंतर आपण भाजून घेणार आहोत 1 वाटी पोह्याने पण चकली आपली छान खुसखुशीत होते. त्यामुळे पोहा पण आपण भाजणीमध्ये घालणार आहोत. थोडासा कलर चेंज होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण अर्धा वाटी उडीद डाळ घेणार आहोत. जास्त घ्यायची नाही उडीद डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ घेणार आहोत. ही पहा मी घरगुती उडीद डाळ घेतलेली आहे. कलर चेंज होईपर्यंत उडीद डाळ भाजून घ्यायची आहे. भाजणी छान झालेली तर चकली पण आपली खूप छान होते. आणि 3 वाटी तांदळासाठी अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण साबुदाण्यासोबतच भगर पण घेऊ शकतो. जर अवेलेबल असेल तर तुमच्याकडे जे साहित्य आहे तेच वापरणार आहोत. त्याच्यामुळे माझ्याकडे भगर नव्हती, त्याच्यामुळे मी अर्धा वाटी शाबू तेवढा यूज करत आहे. शाबू असा छान परतून घेत आहे. शाबूच्या नंतर आपण थोडेसे जिरे आणि धना परतून घेणार आहोत. जिरे आणि धने आपण थोडे कच्चे पण वापरणार आहोत, पण थोडेसेच आचेवरती परतून. तर अशा खमंग आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी रेसिपी पाहायला चॅनलला सबस्क्राईब करा.